नवीन वर्ष चालू झालं आहे. 2026 आपलं चालू झालेलं आहे. कॅलेंडरही बदललेलं आहे. पण आपण कुणाची मेंटॅलिटी अजिबातच बदलू शकत नाही. आता कालच्याच व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी आकुर्डीच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. मंदिराच्या बाहेरच 5-6 आराधनी बसलेल्या असतात. तर तिथली एक आराधनी माझ्याकडे पाहून म्हणाली, बाळाकडे पाहिलं तिने पहिलं तर. म्हणाली, "मुलगा आहे का?" कारण तिने काव्याला तर पाहिलं होतं. मग बाळाकडे बघून म्हणाली, "मुलगा आहे का?" मी म्हटलं, की "नाही, मुलगी आहे." आता दोन्ही मुली असल्यामुळे तिचं उत्तर काय होतं, तर "चांगलं आहे की दोन्ही मुलीच आहेत. काही हरकत नाही आहे. आजकाल मुली पण खूप नाव कमवत आहेत." वगैरे, वगैरे बऱ्याचशा गोष्टी तिने मला बोलल्या. आता मी तिला कसलंही काही विचारलं नव्हतं ना, मला तिचं ओपिनियन घ्यायचं होतं. मला 2 मुली झाल्याच्यानंतर ना, बऱ्याचशा लोकांनी मला इतके टोमणे मारलेत, की विचारूच नका. आता ह्या गोष्टी ना, काही जणांच्या बोलण्यातून दिसून येतात किंवा काही जणांच्या वागण्यातून दिसून येतात. 2 मुली झाल्याच्यानंतर बऱ्याच आता माझ्या जागी मी कितीतरी माझ्या फ्रेंड्स आहेत, कितीतरी पेरेंट्स असतील ज्यांना 2 मुली आहेत आणि पण तरीही आपण जो विचार करत नाही, तो समोरचा व्यक्ती बोलून दाखवतो आपल्याला. आता हा अनुभव तुमच्यापैकी किती जणांना आला आहे, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आपण जेव्हा पेरेंट होतो ना, तेव्हा आपल्यासाठी आपलं मूल हे सगळ्यात जास्त प्रेशियस असतं आय थिंक सो. मुलगा असो, मुलगी असो, आपल्या दोघांनाही आपण इक्वली ट्रीट करणार 100% असतं. असो काही हरकत नाही आहे. हा होता आमचा लास्ट डे ऑफ 2025. तर संध्याकाळच्या वेळेला अहो म्हणाले, की मी झणझणीत मस्त खिचडी बनवतो. त्यामुळे त्यामुळे सगळी तयारी ऑलरेडी मी सगळी करून ठेवलेली होती. त्यांना यायला लेट होतो त्यामुळे. खरं तर काव्याची खूप इच्छा होती. 31st आहे, उद्याला नवीन वर्ष चालू होणार आहे. मम्मी-पप्पा आपण मस्तपैकी गार्डनमध्ये किंवा ॲटलीस्ट आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊयात. आता जेवायला नाही जाऊ शकत कारण बाळ खूप लहान आहे, बाहेर थंड वातावरण आहे आणि खरं सांगायचं तर 31stला वगैरे खूप क्राऊड असतो हॉटेल्समध्ये. जशी क्वालिटी हवी तशी आपल्याला मिळणारही नाही हेही माहिती आहे आणि उगीचच त्रास नको म्हणून मी तिला म्हटलं, की आपण आज घरीच पनीर क्रिस्पी मागवूयात. तुला जे आवडतं ते मागवूयात, पण घरीच आपण जेवूयात. त्यामुळे इथे मस्त झणझणीत राईस बनवला आणि पनीर क्रिस्पी. त्याच्यानंतर तिच्या आवडीचा मूव्ही पण लावला होता तिला खुश करण्यासाठी आणि तोच पाहत-पाहत आम्ही पण एन्जॉय करत होतो. तर हा होता आमचा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटूयात. बाय.